सिंगर रोज सकाळी उठून रियाज करतो, डान्सर स्टुडिओ मध्ये जाऊन त्यांची डान्स प्रॅक्टिस करतात, ऍक्टर्स काय करतात तर बाता मारतात. बरेचसे आपल्या इंडस्ट्रीतली पण ऍक्टर्स असतील त्याला, अरे तू तर हिंदीमध्ये काम करून आली आहेस, तुझ्या तर ओळखीतली. म्हटलं माझं असं होतं की मी फक्त 2 लोकांना ओळखते, ज्या 2 लोकांनी मला हिंदीत काम दिलं होतं त्यांना. पण ये रिश्ता नंतर खरा स्ट्रगल सुरू झाला. कारण मग ते सुरू होतं ना की अरे बापरे, आता पहिली 2 कामं तर स्वतःहून आली होती, आता पुढच्या कामांकडे मला जायचंय. तर आता एक मालिका झाली, आता नाटक करते, मग कदाचित ही बिझीच असेल म्हणून फोनच येत नाही. सो बऱ्याच जणांना असं होतं की अरे ओळखीच्याच लोकांना कामं मिळतात. 10 पैकी 7 ठिकाणी नॉट फिट यायचं मला. तू अभिनेत्री सुद्धा आहेस आणि आपलं क्षेत्र जे आहे ना ते बऱ्यापैकी काय म्हणतो आपण तेवढं स्थिर नाहीये. कधी कधी असं असतं जेव्हा आपण अगदी सुरुवात करतो, आता नोन फेस तू आहेस, पण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण अगदी नवखे असतो त्यावेळेला आपल्याकडे गॅरंटी नसते की दर वेळेला म्हणजे आपल्याकडे संपूर्ण वर्षभर काम असेल याची. सो बऱ्याचदा असं झालंय का की एका कामानंतर आपल्याकडे 0 पासून सुरुवात होते ना गं, म्हणजे अगं हो, पण ते मी तुला खरं सांगू का, हे नॉट जस्ट तुम्ही स्टार्ट करता तेव्हा, उलट स्टार्ट करता तेव्हा तुम्ही प्रिपेअर्ड असतात की पहिलं काम मिळायला माहित नाही किती वेळ लागतं, पण एकदा काम सुरू केल्यानंतर ते मेंटेन करणं जास्ती कठीण असतं. कारण तेव्हा खरी परीक्षा असते की बाबा आता आपण काय प्रकारची कामं आपल्या वाटेला येणार, किंवा ती आली तरी मला काय प्रकारची कामं करायची आहेत. सो ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस, कित्येकदा असं होतं की येतही नाही काहीच कुठूनच कॉल्स, किंवा काही लोकांना असं वाटतं की अरे नाही आता आय थिंक असं होतही असेल नेव्हर, की अरे आता एक मालिका झाली, आता नाटक करते, मग कदाचित ही बिझीच असेल म्हणून फोनच येत नाही, हेही होतं. सो ती अनसर्टनिटी प्रत्येक क्षेत्रात असते, आपल्याकडे ती खूप जास्ती प्रमाणात आहे. पण आय एम ऑलवेज होपफुल की आपण आपल्या क्राफ्टवर कंटिन्युअस काम करत राहिलं पाहिजे. कारण ऍक्टर बनणं हे फक्त तुम्ही किती छान दिसता, तुमचं फिटनेस किती चांगलं आहे याच्यावर नसतं, तर खरोखर आपल्याला आपल्या स्किलवर काम करणं जास्ती महत्वाचं आहे. सो मी ती अपॉर्च्युनिटी म्हणून मी तसं कन्सिडर करते. सुंदरा संपल्या मी वर्कशॉप्स अटेंड केले, कारण मला आवडतं, मला नवीन लोकांकडून शिकायला आवडतं, नवीन लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला आवडतं. कॉन्स्टंट माझ्या क्रिएटिव्हिटीला एक काय म्हणतो ऑइलिंग करत राहणं खूप महत्वाचं आहे. सो मला चालतं जेव्हा एखाद्या टाइम स्पॅन मध्ये काम नसतं तेव्हा मग मी बेटर काय करू शकते याच्याकडे माझा ऍटिट्यूड वळवते आणि मी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते, आणि फॉर्च्युनेटली काम मिळत जातं. यू जस्ट हॅव टू डोंट स्टॉप. कारण जितकं तुम्ही बाहेर लोकांना भेटणार, जितके ऑडिशन्स देणार, जितकी शोधाशोध करणार, तितकं काम तुमच्या वाट्याला येणार. आता गुड बॅड चा प्रश्न ऑफकोर्स येतो ना, की 10 ऑडिशन्स आले पण जर तुम्ही कामच बरं नसणार करणार तर मग एकही तुम्ही क्रॅक नाही करू शकणार. सो व्हॉट्स द पॉइंट. सो इट इज व्हेरी अनसर्टन बट देर इज स्टील होप. मी अक्षयला बघितलेलं ये रिश्ता मध्ये आणि अक्षय तेव्हा जरा खूप जास्त म्हणतो ना असं लाईमलाईट आल्यासारखं किंवा काय, आणि मग तू मराठीत आले, अरे ही तिथनं इथे असं एवढं झालं होतं आमचं. तर मला हे विचारायचं की त्याच्या आधी किती दिली अशी ऑडिशन आणि कसा होता स्ट्रगल? उलट ये रिश्ता नंतर खरा स्ट्रगल सुरू झाला. हो, ये रिश्ता तो सुंदराच्या मधला जो टाइम स्पॅन आहे ना तो सगळ्यात जास्ती स्ट्रगल वाला होता. कारण पहिलं काम मला बाय फ्लूक मिळालं होतं. मेरे रंग में रंगने वाली नावाची सिरियल करत होते, ते सुरू असताना मला ये रिश्ता मिळालं. सो पहिल्या 2 कामांमध्ये मला काही मेहनत नाही करावी लागली अपार्ट फ्रॉम जाऊन ऑडिशन देणं. ते दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली मिळाल्या. पण ये रिश्ता नंतर खरा स्ट्रगल सुरू झाला. कारण मग ते सुरू होतं ना की अरे बापरे, आता पहिली 2 कामं तर स्वतःहून आली होती, आता पुढच्या कामांकडे मला जायचंय. मग ती शोध, मग कुठे ऑडिशन, म्हणजे लोकांना खूप वाटतं अजूनही की माझ्या जुन्या नाटकाच्या ग्रुपमधले असतील किंवा बरेचसे आपल्या इंडस्ट्रीतली पण ऍक्टर्स असतील त्याला, अरे तू तर हिंदीमध्ये काम करून आली आहेस, तुझ्या तर ओळखीतली. म्हटलं माझं असं होतं की मी फक्त 2 लोकांना ओळखते, ज्या 2 लोकांनी मला हिंदीत काम दिलं होतं त्यांना. आणि सो इट्स अ टास्क त्याच्यानंतर होतं. पण मधल्या काळात असं झालं होतं, मला एका वेळेला 3-4 ठिकाणून कामं आली बॅक टू बॅक, आणि सगळीकडे डायरेक्ट कास्टिंग होतं. म्हटलं अरे आपण ऑलरेडी मी एकाला हो बोलले होते, कॉन्ट्रॅक्ट झाला होता, परवापासून आमचं वर्कशॉप सुरू होणार. फायनाईट सिरीज होती, 6 महिनेच होतं ते, पण खूप कमाल प्रोजेक्ट होता.
आणि तो लिटरली 2 दिवसांवर येऊन तो पोस्टपोन झाला. आणि त्या नादात मी इतर 3 प्रोजेक्ट्सना नाही म्हणाले होते. मग आता काय करायचं, तेव्हा तो खरा स्ट्रगल होता. मग म्हंटल आय थिंक हेच माझं ते कॉलिंग आहे. मग त्यावेळेला मी बरेच वर्कशॉप्स करायला लागले. मग मी खूप ऑडिशन्स त्या काळात खूप शोधाशोध मग मी तेव्हा खूप झाली. आणि मग 2018 आणि 19 मध्ये मी खूप थिएटर करू लागले एक्सपेरिमेंटल. आणि त्या ह्याच्यात मी एका कास्टिंग डिरेक्टरला भेटले. तेव्हा त्या कास्टिंग डिरेक्टरने मला सांगितलं होतं, तो म्हणाला ऍक्टरचं काम आहे की तुम्ही तुमचा चेहरा छान ठेवला पाहिजे, फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण 12-12 तास तुम्हाला शिफ्टमध्ये उभं राहायचंय, किंवा तुमची स्किन छान असली पाहिजे, केसाची काळजी घ्या, ईट राईट, ह्या गोष्टी झाल्या. पण सिंगर रोज सकाळी उठून रियाज करतो, डान्सर स्टुडिओमध्ये जाऊन त्यांची डान्स प्रॅक्टिस करतात, ऍक्टर्स काय करतात तर बाता मारतात. मी ह्या टेक्निक बद्दल आणि स्टॅनिस्लावस्की हे म्हणतात, ली स्ट्रॅसबर्ग ते म्हणतात, ह्याच्याने आपण आपल्या क्राफ्टवर नाही काम करत आहोत. तर ऍक्टरचा काय रियाज असतो तर रोज सकाळी बॅग उचलून ऑडिशन्स द्यायला जाणे. आणि हे मी तेव्हा खूप जास्ती सिरियसली घेतलं होतं. आणि माझ्या बरोबर माझ्या 2 मैत्रिणी असायच्या, अनामिका आणि रिद्धी. सो आम्ही 3घी जणी लिटरली आरामनगरचे सगळे स्टुडिओज धुवून काढायचो, जायचो, विचारायचो हाय इज देअर एनिथिंग फॉर मी, डू आय फिट. 10 पैकी 7 ठिकाणी नॉट फिट यायचं मला, बट 8वा तर फिट यायचं ना. मग ऍटलिस्ट ऑडिशन द्या. मग 8-9, मग कित्येकदा असं 10 ऑडिशन नंतर रिअलाइज व्हायचं की आपण एकाच शॉर्टलिस्ट झालो होतो आणि त्यात फायनल झालो आहोत की नाही हेही माहित नाही. सो इट्स अ प्रोसेस. आणि तो रियाज आहे प्रत्येक ऍक्टरचा की तो तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या क्राफ्टवर काम केलंच पाहिजे, वाचन तुम्ही केलं पाहिजे. पण मोस्ट इम्पॉर्टंट हे सगळं करून तुम्ही बाहेर गेलातच नाही, लोकांना कळणार कसं की तुम्ही एक्झिस्ट करता. सो मी ते खूप करायला लागले. आणि त्या प्रोसेसमध्ये लोकांना मग एक भेटले होते मला, एक डिरेक्टर आहेत, ते म्हणाले अगं तू इकडे काय करतेस. म्हटलं काय नाही, ऑडिशन्स द्यायला आले होते. तर ते म्हणाले तू ती हिंदीवाली सिरियल करतेस ना. माझं सुद्धा अरे ते संपून झालं, म्हणजे माझं कॅरेक्टर तिकडे 1-1.5 वर्ष मी शूटच केलं नव्हतं. नंतर एका पॉइंट नंतर म्हटलं की नाही, माझं कॅरेक्टर तिथलं संपलंय. सो ही सेड अच्छा, म्हटलं काही असेल तर सांगा तुम्ही. सो ही सेड ओके. आणि 2 महिन्यानंतर मला फोन आला सुंदराच्या ऑडिशनसाठी. आणि मी विचार करते मराठीत मी कोणालाच ओळखत नाही, आणि मला तरी फोन आला. आय वॉज व्हेरी हॅपी ऑफकोर्स. आणि मग मला फोन ठेवल्यावर ते जे डिरेक्टर होते, सो ही इज माझ्या कॉलेजमधले सुपर सिनियर आहेत, सचिन पाठक. सो ते मला तिथे भेटले होते. त्यांचा असोसिएट माझा मित्र, असं ते कनेक्शन लागलं होतं. सो बिकॉज ही न्यू की मी ऑडिशन्स देते, याचा अर्थ मी काम शोधते. आणि तेव्हा त्याला असं कळलं अच्छा अशा प्रोजेक्टचं ऑडिशन सुरू आहे. मग त्याने माझं नाव तिथे रेकमेंड केलं. मग त्याने माझ्या मित्राकडून माझा नंबर घेतला, मग तो पाठवलं. सो बऱ्याच जणांना असं होतं की अरे ओळखीच्याच लोकांना कामं मिळतात, असा एक जनरल लोकांचा समज असतो. बट द थिंग इज की आता तुला जर कोणी बेसिक गोष्ट, आता जर तुला कोणी फराळाचं किंवा चकल्यांबद्दल विचारलं तर तू पहिलं नाव माझं सांगशील, कारण आता तुझ्या डोक्यात ते फ्रेश आहे. मे बी 5-7 महिन्यानंतर तुझ्या नसेल लक्षात, पण जर तू ह्या चकल्या खातेस तर तू पहिलं माझं नाव रेकमेंड करणार, राईट. तुम्ही जितकं लोकांना भेटता तितके तुम्ही. सो मला त्या मी जे मगाशी म्हणाले ध्रुव खुराना म्हणून एक कास्टिंग डिरेक्टर आहे, त्यांनी सांगितलेलं की लोकांना वाटतं की अरे काय त्याच लोकांना ऍड्स मध्ये घेत आहे, तर ही लोक रोज येतात ऑडिशन्स ना, त्यामुळे आमच्या लक्षात राहतं. सो जेव्हा एखादा ऍक्टर जेव्हा लास्ट मिनिट आजारी पडतो, आम्हाला फ्रेश कास्टिंग करावं लागतं, तेव्हा आमच्या डोक्यात पहिली 5 जण जी येतात ती तीच असतात जी रोज ऑडिशन्स नाही येतात. म्हणून आम्ही पहिला फोन त्यांना करतो की बाबा ऑडिशन भेज दो. सो दॅट इज हाऊ, बिकॉज मी रोज जायचे, लोकांना कळलं की अच्छा ही काम शोधतेय किंवा ही ऑडिशन्स देते, मग आपण नाव. सो ते वाया. आणि आय थिंक ती 2 वर्ष चांगलाच 2-3 वर्ष मधला स्ट्रगल झाला. बट आय थिंक इट वॉज वर्थ इट की इतक्या वर्षांनंतर मला सुंदरा मिळालं. सो स्ट्रगल काम मिळवण्याचं नाहीये, ते मिळाल्यावर टिकवणं इज द रिअल स्ट्रगल.